तर काय झालं, परवाच अगदी शेतामध्ये छान अशी झाडावर तोडलेली ताजी ताजी भरताची वांगी मला मिळाली. आता एवढी छान ताजी वांगी मिळाली आहेत म्हटल्यानंतर भरीत करणं तर आलंच. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर आज असं मस्त झणझणीत गावरान पद्धतीचं वांग्याचं भरीत आज आपण करणार आहोत. या पद्धतीनं भरीत तुम्ही करून बघा, नक्कीच एखादी भाकरी जी आहे ती जादाची खाल. आता प्रत्येक भागानुसार वांग्याचं भरीत करण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या थोड्याफार वेगवेगळ्या आहेत. पण साधारण तेच आहे, की वांगं जे आहे ते आपण छान असं भाजून घेतो आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये फोडणीचं साहित्य घालून हे जे भरीत आहे ते केलं जातं. खास करून चुलीवर जर का मग वांगं भाजलेलं असेल तर मग त्याची चव तर विचारायलाच नको. अगदी मस्त आहे ते, काहीही न घालता नुसतं मीठ आणि तेल जरी घातलं तरी वांग्याचं भरीत अगदी मस्त जमून येतं. तर ही जी वांगी आहे ती मध्यम आकाराची आहे. 3 भरताची वांगी मी याकरता वापरणार आहे. वांगं एकदा स्वच्छ धुवून घेतलं आहे. जेव्हा तुम्ही बाजारातून वांगी भरतासाठी विकत घेता तेव्हा शक्यतो फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी ही जी वांगी आहेत ती वापरा. वांग्याला असे 3 ते 4 उभे काप देऊन घेतले, म्हणजे याच्यामध्ये कीड तर नाही ना तेही एकदा चेक करता येतं आणि वांगंसुद्धा छान आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं. त्याच्यामुळं हे असे उभे काप वांग्याला देऊन घ्यायचे. त्यानंतर गॅसवर जाळी ठेवली आहे आणि मोठ्या आचेवर ही जी वांगी आहेत ती भाजून घ्यायची. ही मध्यम आकाराची वांगी आहेत त्याच्यामुळे एका वेळी 2 वांगी जी आहे ती मी भाजू शकते. 2-2 मिनिटानं वांगं जे आहे ते सगळ्या बाजूने फिरवत राहायचं आणि हे असं गॅस मोठा ते मध्यम आचेवर ठेवून वांगं सगळ्या बाजूंनी छान असं भाजून घ्यायचं. शक्यतो देठाचा जो भाग आहे तो व्यवस्थित भाजला गेला पाहिजे. तो भाग जरा भाजायला कठीण असतो, त्यामुळं देठाचा भाग कच्चा राहणार नाही याची काळजी घ्या. पूर्णपणे वांग्याची साल जी आहे ती मऊ होऊन काळपट अशी होईल इतपत याला असं व्यवस्थित भाजून घेतलं. जर का ही जी भाजलेली वांगी आहेत ती एखाद्या ताटामध्ये किंवा मोठ्या बाऊलमध्ये काढून झाकून ठेवली तर काय होतं, की वांगी झाकल्यामुळं ती छान आतून वाफली जातात. त्यामुळं जर का कुठे कच्ची राहिली असतील तर तो भाग देखील व्यवस्थित असा भाजून निघतो. शिवाय थंड झाल्यानंतर याची सालसुद्धा लवकर सुटायला मदत होते. हे बघा, वांगी झाकून ठेवली की याची साल जी आहे ती पटकन अशी सुटायला मदत होते. थोडंसं थंड झाल्यानंतर वांग्याची साल जी आहे ती अशी काढून टाकली. पुन्हा एकदा याच्यामध्ये आतमध्ये कीड तर नाही ना ते एकदा चेक करून घेतलं आणि मग वांग्याच्या देठाचा भाग काढून टाकला आणि मग वांग्याचा जो गर आहे तो एकदा असा चाकूनं कट करून घेतला. व्यवस्थित अगदी मऊसर असं शिजलं गेलं आहे, त्याच्यामुळं खूप काही याला करायची गरज नाही. हवं तर हे जे वांगं आहे ते असं ठेचून घेऊ शकता किंवा स्मॅशरनं हे जे वांगं आहे ते छान असं स्मॅश करून घ्या. हे जे वांगं आहे ते छान असं अगदी मऊसर असं शिजलं आहे, त्याच्यामुळं फारशी याला ठेचायची किंवा स्मॅश करायची गरज नाही. परतताना ते आपोआपच बारीक असं होईल. आता याच्यामध्ये घालण्यासाठी एक 7-8 पाकळ्या लसूण जो आहे तो ठेचून घेतला आहे. आता चुलीवर तर हे भरीत करता येणार नाही, पण यावेळी मी या मातीच्या भांड्यात हे जे भरीत आहे ते करून घेणार आहे. 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम केलं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा ठेचलेला लसूण घातला. लसूण जो आहे तो खूप जास्त ब्राऊन रंगाचा होईपर्यंत ठेवायचं नाही. जर का लसूण जास्त तळला तर त्याची चव जी ती करपट अशी येते. त्याच्यामुळं हलका असा लसूण त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आणि मग लगेच याच्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घातला. कांदासुद्धा खूप जास्त शिजवायची गरज नाही, गुलाबीचा रंगावर याला परतून घेतलं आणि मग हिरव्या मिरचीचे तुकडे याच्यामध्ये घातले. एक छोटा टोमॅटो किंवा अर्धा टोमॅटो याच्यामध्ये चिरून घातला आहे. टोमॅटो घालणं ऐच्छिक आहे, जर का तुम्हाला टोमॅटो नसेल घालायचा तर नाही घातला तरीसुद्धा चालतो. टोमॅटोसुद्धा एकदा परतून घेतला. आता याच्यामध्ये आपण सगळे मसाले घालतो आहे. तर पाव चमचा हळद घातली, 1 चमचा लाल तिखट घातलं आहे, 1 चमचा धणेपूड घातली. धणेपूडचा सुद्धा खूप छान असा स्वाद भरताला येतो, त्याच्यामुळं अवश्य घाला. एक छोटा चमचा गरम मसाला पावडर घालायची. भरीत छान झणझणीत मसालेदार असलं की अगदी मस्त लागतं. आता याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याची साल काढून त्याचे जे फाळके असतात ते घातले आहेत. जर का याप्रमाणे अख्खे शेंगदाणे तुम्हाला घालायचे नसतील तर शेंगदाणे जे आहेत ते थोडेसे असे ठेचून याचा जाडसर असा कूट याच्यामध्ये घालायचा. कूटही नाही, थोडेसे शेंगदाणे ठेचून याच्यामध्ये घातले आहेत. शेंगदाणे भरतामध्ये अगदी मस्त लागतात, त्याच्यामुळं मी तर भरपूर घालते. ठेचलेलं वांगं याच्यामध्ये घातलं. चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळं एकदा छान मिक्स करून घ्या. एकदा काय याच्यामध्ये वांगं घातलं की गॅस खूप वेळ चालू ठेवायची गरज नाही. वांगं जे आहे ते खूप ड्राय व्हायला लागतं. लगेच गॅस तुम्ही बंद करू शकता आणि मग सगळं छान एकदा खालीवर करून घ्या, परतून घ्या. आता माझ्याकडे लसणाची पात होती ती याच्यामध्ये बारीक चिरून घातली आहे किंवा कांदा पातसुद्धा याच्यामध्ये घालू शकता, अगदी मस्त अशी लागते. त्यानंतर सगळ्यात शेवटी भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची.
हे बघा मस्त असं गावरान चवीचं वांग्याचं भरीत जे आहे ते आपलं तयार झालं. भाकरी म्हणा किंवा पोळी म्हणा, हे भरीत जर का तुम्ही खाणार असाल तर एक भाकरी किंवा पोळी नक्कीच जादाची खाल. वांग्याच्या भरतासोबत तुम्हाला कोणतं कॉम्बिनेशन आवडतं? म्हणजे ज्वारीची भाकरी आवडते का बाजरीची भाकरी आवडते की पोळीसुद्धा चालते? ते मला कमेंट करून नक्की कळवा. छान असं खरपूस भाजलेलं वांगं, झणझणीत अशी मध्येच लागणारी हिरवी मिरची, अधूनमधून येणारे दाताखाली शेंगदाणे, याच्यामुळं भरीत चवीला अगदी मस्त लागतं. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.